पण तुला एवढ्या बारीक कपामध्ये एवढं ही आमची बहीण आहे जी कॅमेऱ्याला भरपूर घाबरते, कारण ती घाबरते की डायरेक्ट दात कॅमेरामध्ये. हे खानदेशचं जेवण आहे आमचं. सगळे जेवायला बसले आता. बट्टी, बुंदी, अचार, वांग्या बटाट्याची भाजी, डाळ. एवढ्या मोठ्या व्लॉग मध्ये दीदी आली नाही, आत्ताशी आली. रिझन सांगा. हे लोक मला पळवून घेऊन जातात, इकडे तिकडे कोपऱ्यात बसत, मी इथे हलू नाही शकत म्हणून ती तिथेच बसली. येस. तिला खिळा ठोकला. माझ्या विना कसे सगळे एन्जॉय करताय, पिझ्झा खाताय, मी तिथे उन्हामध्ये बसली. का बसली ते पिझ्झा ना बट्टी खा. खानदेशनी असं चिकन 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 टिप्पर देतो. हे लाना चिकन लाना. तो गेला जोक. तो म्हणतोय मला तिकडे द्या. बोलो. स्टार्ट. माझे सबस्क्रायबर कमी होऊन जातील. परत. हो. चलो जल्दी. सॉरी. बोलो. क्या बोला? हाँ. किसको डेडिकेट? इरशाद. ही शायरी ऐकून आली वाटते. तिला माहिती शिकून आली असेल आतमधून. अत्तर की बाटली पत्थर पे फोड़ू. येस. अत्तर की बाटली पत्थर पे फोड़ू. तेरी जैसी मिली तो घरवाली छोड़ू. छोड़ दो. छोड़ दो. आशीर्वाद. अजून चलो और नहीं आली, मजा अब तेरे पे. नहीं तुम बोलो कुछ. उनको ते टॉयलेट लोकांचा विषय हेच ना, राजदादाकडे पण दाखवलं ना ब्लॉग. परत जातो. ते म्हणतात टॉयलेट आहे, हम जा रहे हैं ऐसा. पण आपण असं वाटत नाही, असं एकदम असं जवळ बसलं. बसूनच आहे आपण. मी तर काय बोलू. मोहतरमा हमारी बहन, हमारी धाकली बहन, वो आप शायरी बोलेंगी. बोलो. शायरी का हम ये नहीं करते, मजाक नहीं उड़ाते. अरे तुम तो हमारे में से रोस्टर गालो. खाला आई एम लाजिंग नाउ. नहीं खाला नो. खाना नहीं खा रहे हो. खाला काला ना तोंड काला होईल. जायचे पहिले से. आ जाओ आपके ऊपर खाला जी. खालाजी जरा खाला इधर. खाला आपका इतना सुंदर चेहरा तो दिखाइए. नहीं खाला. आपका खाला मुख प्लीज. दिखाइए. खाला खाला मेरे को शर्म आवती. आओ थे ये कौन सा. खाला थोड़ा यूपी में जाती है. राउंड मार के आती है. खाला का फ्यूचर देखना है जी. ये देख लो. खाला का पती बहुत ही सुकड़ा है. देवा कसं. काकी उखाना घ्या घ्या आता काय. खाना घ्या. घ्या. नाही तुम्ही ते घेतलेलं ते घ्या. काय घेतलेलं. नाही ते शायरी इन्स्टंट शायरी बनवली. बोल मम्मी. नाही मी बोलली ना. फूल है गुलाब का. ओ बोल मम्मी. बोल चल बोल ना. तुमच्या मनाचं तरी बोला काय. मम्मी काय बोलू शकते. बोल. आम्हाला पण ऐकायचं. काय मेथी काय. नाही मेथी झाली. ते फूल ते मेथी वाकून शिजवून खाऊन. बोल मम्मी. पिंडीला हार पण वाकून घालून. बोल. अरे ते शायरी बोललेली ना तू, आता बोल चल. किती सुंदर दिसते ना काकी. हा ना एकदम सपने मुस्का लावताय. किती गोड दिसते. हो. नाही मैंने पलते अंत.
एक नंबर होता, एक नंबर. आता ही पहिले आता पण तू ऐकवलेलं. तू तू व्यवस्थित बसून. जो पहिले ऐकवलेला तो समजलं का पण माझं अरे एक नंबर, एक नंबर. बोल. कहते नहीं जुबा से दिल बेकरार है. आपकी नजरें जो कहती कहती है है, तुमको हमसे प्यार है. आता तू तू. आता हा माऊ. इरशाद. इर्षाद इरशाद. इसका अर्थ भी बता दीजिए जरा. असंच असतं ते, बोलायचं असतं, बोल बोल. पद्धत असते ती. चल. हर फूल गुलाब नहीं होता. हाँ. हर फूल गुलाब नहीं होता. ये हमने अभी थोड़ी देर पहले सुना. हाँ, ये लोग ऑफ को सुना कैमरा. था. हाँ चल. हर दोस्त वफादार नहीं होता. हाँ नजरों से मिलती है अक्सर नजरें. हाँ. हर नजर का मतलब प्यार नहीं होता. वाह वाह वाह. आशा हागून आलेली आहे. खाला अभी आपकी बारी. नहीं हमको नहीं आती शायरी. आती तुमको. चलो नहीं हम अभी भी चलो जल्दी. हम काला शेर- को एक ही चीज आती. नहीं वो भी नहीं आती. नहीं हमको हम शेरो शायरी से बोल बोल बोल. बहुत दूर है. इरशादी आती हमको. हमको उखाना आती. हाँ बोलो. उखाना तो उखाना. उखाना हमारा ऐसा है. हाँ. नाही ना एकदम क्लियर एकदम क्लियर. It's my insult, guys. I cannot do. हाँ चलो चलो चलो. इरशाद इरशाद. आपका चेहरा दिखाइए इरशाद हो जाए. Ouch. कसं असतं. सॉरी. मोटिवेट नको करू. मैं भूल गई मैं खाना हूँ. चलो मैं थोड़ी ट्राई मारती हूँ शायरी. आती तो नहीं है बट स्टिल आई विल ट्राई माय बेस्ट. बचपन में हम खेलते थे कावड़े. बचपन में हम खेलते थे कावड़े. काय गे लय मगासपासून बोलत होती ना फावडे. कैसा लगा? Oh my God. Oh my God. असं म्हणजे कधी कधी कसं पण नसावं. अरे अरे येस येस. आमची मोठी 500 रुपये नको. अरे काम काम. उखाना उखाना. ऐक तर जयश्री ती. उखाना. I have responsibility. ओ माय गॉड. गो गो. आता बस एवढंच घेऊन ये ना त्याला इकडे. He is feeling very cold outside. Oh my God. बांधू आपण त्याला. What a big deal. एवढंच दॅट्स इनफ. एवढं syllabus 2-4 इंग्लिश बाहेर शिकवले पाहूया आहेत. आता. श्री नित्यानंद ज्ञान प्रबोधिनी विद्या मंदिर या शाळेत. पहिले तर डायरेक्ट फेल झालेली का. 2 शब्द ऐकले. 2 शब्द ऐकले त्याच्यानंतर डायरेक्ट काय काय काला काला काला. खायला दिसते का. लय घाण वाटते. तरी पण ती बघ ना व्हिडिओ काढले. लय घाण वाटते ते. जाऊ दे आता काय वय होऊन गेलं. नाला असू दे नाहीतर नाला असू दे. नाला म्हणत होते ग. तुला काय म्हणायचं. अजून बोलू कावड्यांवर ना. बरं अजून एक अजून हा, एक. हा, अरे बाबा लाजू नको. लाजू नको बचपन खाला. में हम बचपन में हम खरीदते थे पेप्सी. उसकी लेते थे चुस्की. बचपन में हम खरीदते थे पेप्सी. उसकी लेते थे चुस्की. काय गे साक्षी एवढी का कुस्की. तिने बघ काय बोलली. क्या क्या क्या. इन्हीं सोडले डस्की. आणि हिला चालली सुस्ती. Oh my God. I'm not into this. I'm not into हिला this. चालली सुस्ती. I'm out of this. I'm out of this. Oh my God. मातीचे पाय भरून जातात ग. तसंच आपण मग तिथे झावळीमध्ये जातो. झावळी खराब होतात. पाहिजे पहिले पाय धुवून घे. आता बघ आपले पाय बघा किती काळ्या काळ्या. तसं झावळीमध्ये जातो मग झावळी खराब होतात. मोटिवेशन स्टोरी सांगताय. मी पाय धुवूनच आलेली पण मी म्हटलं काच्या चप्पल पाहिजे. काकी गाईज ह्यांची भुजिंग झालेली एक टप्पा.
हे बघा ते कसे करताय ते तुम्हाला दाखवते. मित्रांनो, हे संध्याकाळचे 7 वाजेपासून भुजिंगच्या तयारीला लागले. आता जाऊन यांचं भुजिंगचं एक आता रेडी झाली आहे, 1 प्लेट. अजून किती टोप भर चिकन बाकी आहे हे लोकांचं. फेस कवर ना करियो. अरे लाईट सोडा ना, लाईट सोडा. ये बना रे भाई. मीठ कमी आहे. या चाट मसाला टाक. चाय आहे, चायनी ती चाट मसाला टाक. चाट मसाला आहे बघ. बापरे. तुम्हाला काय म्हणायचं ह्या गोष्टीबद्दल? खूप छान खाल्ल्यावर मी तुम्हाला प्रतिक्रिया देईन. खूप छान आहे, मस्त वाटते. बहुत भारी आहे. 12 बाईस का गुड 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 कीप इट अप. गुड गुड गुड. मीठ टाका थोडंसं. नाही, बरोबर वाटते मला तर. मला थोडं छान वाटते. चांगलाच बोलू ब्लॉग मध्ये. अभी आपकी बारी खाने की. छान आहे रे, छान आहे, मस्त आहे. छान काय माझं तर शिजले बाबा. जरी टेस्टला कसं पण असलं ना, पण ब्लॉग मध्ये चांगलंच म्हणावं लागेल, नाही तर ते लोक बघतील तर परत खाऊ नाही घालणार. या तळ्यावर नाव होतं. सकाळ सकाळी व्हिडिओ कॉल पण आणि सेल्फी घ्यायला. नाही पनीर काय, पनीरला नाही काही वेळ लागत आहे ना. पूजा हा थोडस पनीरला नाही काही वेळ लागत. नाही पण थोडा मसाला मसाला कच्चा आहे. झालं आता आमचं राहून. आता चालली मामाकडे. तर ह्यांना एक आठवण म्हणून माझं एक ठिकाणं ऐकायचं, तर ऐकवते. बाय. साची माझं नाव, पाचोरा माझं गाव. साची माझं नाव, पाचोरा माझं गाव. गावात बांधते माडी, माडीवर नेसते साडी. साडीचा पदर घेते साधा. डॅशराव माझी कृष्ण, मी त्यांची राधा. बाय बन्नी बाबू. बाय बाय मम्मा. बाय बाबू. बाय बाय बन्नी. बाय बाय का. बाय बाय. ए बुबू बाय. बाय 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 बाय. बाय बाय. बाय. आम्ही खूप एन्जॉय केला आणि जास्त मोमेंट आम्हाला कॅप्चर पण नाही करता आले मे बी, कारण तिथे नेटवर्क वगैरे नव्हतं. तर आम्ही जास्त फोन नव्हतो यूज करत. आम्ही बॅगमध्ये घेऊन केलं. फोन तिथलं कॅप्चर करता आलं, तिथलं आम्ही कॅप्चर केलं. ते बी तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक पण कधी पोस्ट कराल. आणि आता आईकडे आम्ही 3 दिवस राहणार. मग आम्ही आम्ही जास्त दिवस राहिलो असतो, पण माझी एक्झाम येतं आणि दादाचं पण काम वगैरे झाले म्हणून जास्त दिवस राहणार नाही. आणि दादा आज आता जाणार आहे आणि आम्ही सगळे जाणार आहे आणि आम्ही फक्त साडवे परिवारही जाणार आहे आज दुपारी. परवाच्या दिवशी आम्ही मामाच्या घरी आलेलो. काल पूर्ण दिवस असाच गेला. काल एकदा पण व्लॉग शूट नाही केला. आता टाईम भेटला म्हणून आता व्लॉग शूट करतोय. आता किती
12:30 झालेत आणि आई नाही मम्मी आता भाकरी करते. बाजू काढते का? नाही, मम्मी भाकरी करते. सकाळी भांडे वगैरे घासले, फ्रेश वगैरे झाली. आता जरा व्लॉग काढायला टाइम भेटला म्हणून सुरुवात करते आणि आता कंटिन्यू करू आपण. गाईस, तुम्ही पार्ट 1 बघितलाच असेल आणि कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा. खूप मोठी फॅमिली आहे आमची. त्यात पप्पा नव्हते आले. तुम्ही पप्पांना खूप मिस केलं असेल. ॲक्च्युली पप्पा का नाही आले तर पप्पांना आहे ना सुट्टी नव्हती. पप्पांनी काम घेतलेलं म्हणून ते येऊ नाही शकले. नाही तर त्यांचीही खूप इच्छा होती यायची, पण ते नाही येऊ शकले. ते बोलले तुम्ही जा, मी नंतर कधीतरी जाईल, म्हणून ते नाही आले. तू काय म्हणशील? मी किती काळी झाली आहे बाबा. ऑलरेडी होती तर होती, आता अजून जास्त काळी झाली गावात. मी पण झाली आहे खूप. दुपारी तर ऊन असतं आणि संध्याकाळी तर खूप थंडी वाजते, पण जे दुपारचं ऊन आहे ना ते खूप कडक ऊन असतं आणि त्यात असं फेस डल होतोय खूप. मग ही बघा बाबू कशी झाली साची. मला तर असं वाटतंय कॅमेरामध्ये चेहराच नको दाखवू माझा, इतकी घाम दिसते. मी उन्हात भांडे घासून जरा काम करून खूप काळी झाली आहे. नाही तर तुम्ही म्हणणार पहिले कुठे गोरी होती, पहिले पण काळीच होती, पण आता जास्त झाली आहे. मी होती गोरी गाईस, पण मीही काळी झालेली आहे. गोऱ्या लोकांचा फायदा असतो. ही बघा, वाटत पण नाही का काळी झाली म्हणून, फक्त थोडीशी टॅन झाली आहे. आणि मी बघा काय करू मी, सांगा तुम्हीच. आता बघा रोज मला चिडवतील हे मुंबईला गेल्यावर, किती काळी दिसते. यार मला लाज वाटते. आता आम्ही जाणार आहे बाहेर, म्हणजे गावात जाणार आहे. उद्या आम्ही गावात निघणार म्हणजे आहे मार्केटमध्ये. हो, उद्या आम्ही निघणार आहे आय थिंक. तर मम्मी बोलली थोडीफार काय शॉपिंग करून येऊया. जरा सामान खाया प्यायचं इथे. हो. शेव मुरमुरे वगैरे इथे छान भेटतात. गावाचं शेव मुरमुरे मसाला, शेवाळ्या, तूप हे असं काही स्पेशल भेटतं. मग आम्ही ते घेणार आहेत. आणि मम्मी बोलली की थोडंफार शॉपिंग करून येऊ, बघूया काय गावात भेटतं काहीतरी असं, म्हणजे आठवणी असतात घरी की हे गावावरून आलेली गोष्ट आहे. मग आम्ही ते शॉपिंगसाठी जाणार आहे. मग आता नंतर कधी येणार काय माहित नाही, फिक्स नाहीये. जेव्हा पण येऊ तेव्हा परत ब्लॉग काढू आणि असंच एन्जॉय करू. तो पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि हा पण ब्लॉग कसा वाटला तेही नक्की सांगा. आणि जर काही चुकलं असेल ब्लॉगमध्ये, म्हणजे आमची लँग्वेज, कॅमेरा अँगल वगैरे, ते सगळं इग्नोर करू नका. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आम्ही ती चूक सुधारू किंवा ती चूक परत करणार नाही. नक्की सांगा, इग्नोर करू नका ती गोष्ट. नक्की सांगा प्लीज. भेटू आपण थोड्याच वेळात. आम्ही असं डायरेक्टली सुरू करतो. आम्ही याला कांड असतोय. मी रडली होती ना बाबू. दुखलं पण मी रडली. सुई टोचल्यासारखं झालं. काय झालं का पक्का? तेल लावा फक्त तिथे. हा ते आता मी कान टोचले. आता तावची बारी आहे. तावला खूप भीती वाटते. मला इतकी भीती नव्हती वाटली आणि दुखत तर अजिबात नाही. एकदम सुई टोचल्यासारखं वाटते, ऑनेस्टली सांगते. तिची दिलची धडकन अशी तेज झाली आहे. डर धावला तिचा बघून, भीती पडाली. दुखलं का? हा बोलते. मम्मी बघा आमची.
डन. आता आम्ही दोघं मॅचिंग 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 दिसतंय का तुम्हाला? हे बघा, खूप भीती वाटत होती, छान भीती वाटत होती की काय होणार, करून एकदम डेंजर टोचणार किंवा काय करू. पण एकदम म्हणजे असं इंजेक्शन सारखं झालं, एकदम भारी. मी लहान असून मी घाबरत नव्हती, ही मोठी असून माझ्यापेक्षा डबलची घाबरत ऑब्विसली घाबरणार ना. पहिली लाल दीदी, बघा किती झाला बाई. तू गोरी आहे म्हणून मी काळी आहे म्हणून झालं का बघा. पण ते दुखतंय. हे बघा किती ते लाल बोलले का झालं. तेल लावा तिथे, खोबऱ्याचं आम्ही तेल. इकडून शॉपिंग केली, नीट दाखव, तुझं टकलं रफ होतंय. एकदम भारी. मम्मीला सोन्याचे कानातले केले, पायात जोडवे केले आणि आम्ही कान टोचले. जेव्हा गेल्या टाइम आलेलं तेव्हा दादाला, मला आणि दीदीला अशी रिंग केली होती, दिसते का ही रिंग दिलवाली. हे बघा आम्ही इकडून शॉपिंग केली, तुम्हाला दाखव. हे बघा आम्ही इकडून शॉपिंग केली. मित्रांनो, आत्ताशी 7:30 वाजले, पण इतक्या लवकर इथे दुकान बंद होत आहे. ही सोनार गली आहे, हे स्पेशल सोनासाठी फेमस है. इधर को ना 7 बजे सब दुकान बंद हो जाते, 7 नहीं एटलीस्ट 8 लास्ट मैक्सिमम 8 को बंद हो जाता है. और फिर अपने इधर को 12 को 1 को बंद होता है. इथे तर लोक 9ला झोपतात, 7ला जेवतात आणि मी मुंबईला आहे ना, असली ना 12ला जेवतो आम्ही 12ला जेवतो आणि 2ला झोपतो. आणि इथे 8ला किंवा 9ला जेवतो आणि 12च्या अगोदरच 11लाच आम्ही टूल. म्हणजे एवढी थंडी नाही इथे, तसं थंडीमध्ये ना नुसतं असं झोपायचं वाटतं आणि खायचं वाटतं. आम्ही इकडे गावावर येऊन फक्त तेवढंच करतोय. बोलली नॉनस्टॉप काहीतरी. ते तर कसं आहे ना काहीच कळत नाही बोलता बघितलं बोलायला. सो मी अशी अडकून बोलत असते. आम्ही ते आज बाजारात आलो. आता सोनं घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा भाजीपाला आईसाठी घेणार आहे. आणि आय थिंक आम्ही उद्या जाणार आहोत. म्हणजे उद्याच जाणार आहे. आम्हाला आता मुंबईला जायचंच आहे. खूप दिवस झाले, 1 हफ्ता झाला. मी खरंच खूप काळी झाली यार. मी नाही झाली, मी थोडी डल झाली, एकदम डल आया दुर्माटी बसली हिच्यावरती झटका. पण मी खरंच आहे बघा, टेंट पण झाली आहे खूप. कारण इथे गावाला थंडीसोबत दुपारी इतकं ऊन असतं ना. आणि मला मुद्दामून उन्हातच बसायला आवडतं, कारण पूर्ण दिवसभरात थंडीने अंग पूर्ण थंड झालेलं असतं. तर असं वाटतं का उन्हातच बसून राहू. गाईज आम्ही कानातले घेतले ते तुम्हाला नंतर दाखवू आम्ही. ओके. सोन्याची कानातले मम्मीला. ओ माय गॉड, हे परमेश्वरा, हे प्रभू, हे जगन्नाथ, हो प्रेमानंद, ये क्या हो गया. आईचा फोन यायला लागलाय, टाइम बघ काय झाला. चला काय बोलू? आय लव्ह यू बोलू. हे बघा बस किती वेळा दाखवते, बघितलं त्यांनी. गाईज आम्ही जाम दमलोय. आम्ही किती 3:30ला आलेलो, आता 7 वाजले. 3.5 तासापासून आम्ही फिरतोय आणि नुसतं सोनंच घेतोय. म्हणजे सोनारची दुकान वगैरे फिरतोय. सोनारची दुकानच फिरतोय आम्ही. बाकी अजून दुसरं शॉपिंग तर अजून बाकीच आहे. आता घरी जात किती वेळ लागेल मलाच माहित नाही. पण जाम दमलो आम्ही. हे मम्मीचं नेहमी असंच राहतं. बोलते का हां आपण लगेच येऊन जाऊ, 1-1.5 तासात येऊन जाऊ. आता 3.5 तास झाले तरी झालं नाही तिची शॉपिंग. आता आम्ही जाताना तूप वगैरे घेऊ. शेव मुरमुरे भेटतात आमच्या गावाचे फेमस शेव मुरमुरे, ते घेऊ. गुळाची जलेबी वगैरे सगळं घेऊ आम्ही. घरी आई एकटीचे म्हणून लवकर जावं लागेल. घरी जाऊन स्वयंपाक पण करायचं आहे. मला नाही, तावला ती करेल स्वयंपाक आणि मी आयतं खाईन. आयतं नाही, सकाळी उठून भांडे घासायचे आहेत मला. सकाळी भांडे घासायला लागतील. वाटतं उद्या आम्ही निघणार आहे मुंबईसाठी. दादा गेला मुंबईला, पप्पा आले नव्हते. पप्पा कामात बिझी होते. दादा गेला कारण त्याची आता वोटिंगसाठी ड्युटी लागणार आहे. आणि आम्ही तिन्ही आहे गावाला. आता आम्ही पण जाऊ. अजून आम्ही थांबलो असतो, पण माझी शाळा मिस होते. म्हणजे शाळेत जायला भेटत नाही आहे, एक्झाम जवळ आले तर.
आजची तारीख किती? 5 आहे. 10 तारखेला एक्झाम आहे. उद्या परवा आम्ही निघू, मग अभ्यास कधी करणार मी? असं पण नाही, फर्स्ट सेकंड स्टँडर्डला आहे. आता 9वीचा वर्ष आहे, जरा सांभाळून करावं लागेल. मला तर भीतीच वाटते जेव्हा एक्झाम जवळ येते ना, माझं हृदय बाहेर येतं तेव्हा वाट लागणार. आता जर मी बोलत होती का मला थांबवू नका, मी आणि दादा जाते मुंबईला. दादा गेला 1 तारखेला, त्याला जाऊन 4-5 दिवस झाले. मी बोलली मी पण जाते तुझ्यासोबत. बोलती का तू स्वयंपाक करून खाऊ घालशील का? केलं असतं मी, पण मला जाऊ नाही दिलं. बोलते तू थांब, मला करमत नाही. मम्मी अशी बोलते ना, असं दिल खूप खुश होतं जेव्हा बोलते तू नसल्यावर करमत नाही. असं वाटतं नाही, ह्यांना तर नेहमी मी दलिंदरी दिसते, पनोती दिसते आणि माझ्याशिवाय करमत नाही. मजाक करते. ते लोक मला बोलतात तुम्ही दोघं आमच्या घरची लक्ष्मी आहे. म्हणजे मम्मी पप्पा बोलतात आऊ आणि मी घरची लक्ष्मी असे म्हणतात. ही बघा आमची लक्ष्मी. लक्ष्मी जीन्स टॉप घालून फिरते. गाईज OTT. ही बघा मॅडम बोलते हे घे ते घे, हे घे ते घे. काय घ्यायला आली आहे ताऊ तू इथे भाजी मंडीत? वांगे, बैगन, वांगे ले लो, आलू बैगन ले लो, मिरची, कोथिंबीर, अदरक, टमाटे, मेथी और वांगे इसलिए क्योंकि उनको पसंद है. ही शाणी आहे हा, ज्या आमच्या आवडीची भाजीपाला कधी घेत नाही, जे स्वतःला आवडतं तेच घेते. मम्मी घेते इथे वांगे. आवडले नाही वाटतं मम्मीला वांगे. दुसऱ्या ठिकाणी सॉरी दुसऱ्या ठिकाणी बघते वांगे. आमच्या गावाची भाजी मंडी. मला वाटलेलं बंद होऊन जाणार, पण अजून काही झाली नाही भाजी मंडी बंद. वाटतं आज लवकर बंद नाही होणार. मला पण दे ना. इथे उचलून वाटाणे खाते. वाटाणे भाजीतले कधी आवडत नाही, कच्चे कच्चे खाते. मला खोकला कसं काय झाला काय माहित. कशी आहे भाजी मंडी? आपल्या मुंबईकडे असं नसतं, मार्केट असते. इथे भाजी मंडी गावाची. काय घ्यायला आली आहे ताऊ? आमची आवडती गोष्ट चिकन टिक्का. आम्ही पाचोड्याला म्हणजे आमच्या गावी आलो की आम्ही आधी हेच खातो. स्वस्त एकदम भारी, स्वस्त आणि मस्त. 100 रुपये पाव. मस्त चिकन टिक्का. आणि मुंबईला एवढंच तिथे 150-200 ला भेटेल. नाही, 250 ला, 300 ला. 180 रुपये काहीतरी प्लेट राहते. मम्मी आईला नारळ पाणी घ्यायला गेलीये. अजून पण आम्ही मार्केटमध्येच आहे. 9 वाजले. 3 वाजेपासून फिरतोय. किती तास झाले आपल्याला येऊन? 4, 5, 6, 7, 8, 9, 6 तास. हा, मी म्हंटल 9 तास मोजते का काय. थकली का नाही मम्मी? भरपूर तकलीफ. मग तरी फिरायचंय ना अजून? हो. मम्मी बोलते उद्या पण येऊ. उद्या पण मम्मी आम्हाला मस्त थकवणार. 2-4 किलो वजन कमी करणार मम्मी आमचं. मेरे पास भी पैसा आहे. पैसा काय? तुझ्याकडे पण पैसे? तुझ्याकडे पण पैसे? माझ्या बापाची स्टाईल मारते माझी माय. क्यूट दिसते माझी मम्मी. पण गावाला 6 तास फिरवलंय तिने आम्हाला अक्षरशः. तेवढ्यामध्ये मुंबईला पोहोचून गेलो असतो मम्मी आपण. क्यूट दिसते. अरे भजी घ्यायची आईला, भजी मूग डाळची भजी नाही घेतली भजी तर नाही मग घेतली तर ओरडणार आई. आईने पण खाल्लं असतं चिकन टिक्का, पण आईचा आज सोमवार आहे म्हणून आईला मूग डाळची भजी घेतोय, कारण आईला खूप आवडते. आणि आम्ही खाऊ मस्त चिकन टिक्का. ये चिकन टिक्का खाऊन आम्हाला प्रेम होऊन जाईल. कोणाशी? चिकन टिक्काशी. तुझ्याशी होईल, अजून कोणाशी होईल? माय फर्स्ट प्रायोरिटी इज चिकन. खायचंय का? खायचंय? हा, छान लागतं. त्याच्यामध्ये सगळे मल्टीग्रेन्स राहतात.
म्हणजे फिर चलेंगा मेरे को. टेस्टी लागतं. त्याच्यामध्ये वरतून कांदे टमाटे चाट मसाला टाकून देतात. ह्या टॉपसाठी आम्ही दोघं भांडत होतो. मला घालायचा होता हा टॉप. बोलते तू हा घाल. म्हणजे मी जो घातलाय तो गुलाबीवाला आणि मला हा घालू दे. माझी बहीण सगळ्या गोष्टीसाठी भांडते. असं का? कारण ते रीतिरिवाज आहे. ते बहिणी भांडतात. ते काहीही असो, ते ज्वेलरीज पासून असो, ते कपड्यांपासून असो किंवा काहीही, त्याच्यावरून भांडतात बहिणी. मग माझ्या तुम्हाला- नवऱ्यासाठी पण भांडशील फुक्कट नाही, मी असं सुंदर नवरा करेन. का? मग माझा नवरा काय बदसुरत राहणार का? येस. बघा किती हरामी आहे. मीच्यासाठी तुझ्यासारखा काळा भेटेल तुला, माझ्यासारखा मला गोरा भेटेल. मी काय स्वतः माहित कोण असेल माझ्या नशिबात. गाईज, चांगला मुलगा माझ्या नशिबात आहे. अजून खूप टाइम आहे. मला तर चांगले 10-12 वर्ष, हिचं 3-4 वर्ष. ही राहणार ना ब्लॉग मध्ये. तुम्हाला आठवण येणार का हिची लग्नानंतर? बिचारी लग्न करून चालली जाईल नवऱ्याच्या घरी. मस्त वाटेल पण हा आम्हाला. रडशील. घरातलं टेन्शन दूर होईल. हा, मी टेन्शन नाही, मी टेन्शन फ्री मुलगी आहे. म्हणजे मी असली ना तर मी जर जॉबला जाते ना तर मग ह्यांचं कसं असतं, कॉलवर कॉल, कुठेच शक म्हणून नाही तर ते कॉल कधी येतेस आम्हाला करमत नाही. काळजीपोटी म्हणतात ते. चढा. काळजीपोटी असं म्हणतात. काहीच नसतं काळजीपोटी. त्यांना आहे ना मग? असं वाटतं की घर खाली आहे आया, आणि आया, आया, आया. घरी असली की माझ्याशी भांडत राहणार नाही. मग वागायचंच कशाला तसं? तू भांडते, मी नाही भांडत. ही बघा, मी जर बोलली का मला आजच्या दिवस भांडे नाही घासायचे, आजचे दिवस तू घसून दे, तर काय म्हणते का मी कशाला घसू? मी प्रत्येक गोष्टीचा ठेका घेतलाय का? ऑब्विसली तू काय छोटी नाहीये, तू ही मोठी आहेस, मग तू पण करायला हवं काम. आता काय मी छोटीच आहे, अजून मोठी नाहीये मी तुझ्या वयात असताना ना, म्हणजे तुझ्या वयात असताना मी कपडे धुतले. आया, मी पण धुतली तुझ्यावर माझ्या. राहू दे, आता बोलली असती कॅमेरा सुरू नसता तर मी. जा पटेली नको मारू. मला माझी भांडे घासायची ड्युटी आहे. हिची स्वयंपाक नाही, हिची पाणी भरायची ड्युटी आहे आणि मम्मीची स्वयंपाकाची आहे. शॉपिंग ही खूप एवढी. अजून ही बॅग पण आईचं सामान, आमचा आणि सामान, आता राशन सुद्धा घेतोय, म्हणजे आईला टेन्शन नको. गरजेची वस्तू. पूर्ण राशन नाही भरायला आलोय आम्ही. जे लागतं ते तांदूळ, साखर वगैरे. कारण इथे रेल्वे क्रॉस करून यावं लागतं, म्हणजे ईस्ट मधून वेस्ट मध्ये यावं लागतं सामान घ्यायला. म्हणून इथे आम्ही आलोय. तर आता एक सोबतच नेक्स्ट टाइम साठी सामान घेऊन घेतोय, कारण नंतर आईला टेन्शन नको. ओव्हर होतंय बाबू. खरंच जोरात मारला नाही. आता तू आईला काय पाहिजे विचार बंद झाला फोन आता. बस आई एवढंच बोलली. आता दुखायला लागलंय मला, नाही हिला दुखतंय. एवढी कशी नाजूक आहे ही. मी बघा मम्मी बोलते का उद्या नको जाऊया, परवा जाऊया, एक वर एक दिवस वाढवते. आईला जायचंय मुंबईला, माझी शाळा. ते पण आईचं. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही ठाण्याच्या स्टेशनला पोहोचलोय. काल आम्ही मार्केटला गेलेलो, खूप सारी शॉपिंग वगैरे केली. मग त्यानंतर काय व्लॉग काढायला टाईम नाही भेटला. मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो. आम्ही 4ला पोचलो, म्हणजे 4ला बसलो आम्ही गाडीत. आता किती 11 वाजले. आता 11ला आम्ही ठाण्याच्या स्टेशनला पोचलो. हे बघा आमचा सनी. हाय बोल. तो पण येतोय आमच्यासोबत मुंबईला. आमचा पिंटू गावाला होता, तो गावाला राहत होता. आता आमच्यासोबत येणार. येशील ना आमच्यासोबत? आमच्याकडे राहायचं आता काही दिवस. काही दिवसांनी नंतर आम्ही पण येणार आहे वाटतं. खूप थकलोय काही, खूप जास्त पाय अक्षरशः खायला लागले, कंपनी हंडी खायला दमलो आम्ही खूप. आमची हालत टाईट झाली. गर्दी पण खूप होती. हे बघा, पाणी प्यायचंय, पाणी प्यायचंय पिंटूला. दे मम्मा गेला पाणी. तर आता पिंटू आता
आताच आम्ही लोकलमध्ये बसलोय ठाणेवरून दादर, मग दादरवरून मीरा रोडची लोकल पकडू. पिल्लू करवणार का तुला मम्मी शिवायला? तुला कसं वाटतंय? तुला कसं वाटतंय? मजा येते? हा, आपण फिरायला जाऊ उद्या. गार्डनला यायचंय. माझी सायकल चालवायची आहे. माझ्यासोबत खेळणार, अभ्यास करणार. हा, हुशार आहे तू आमचा. माझा आवाज येत असणार का नाही काय माहीत. आता आमचा सनी फर्स्टमध्ये वाटतं नेक्स्ट इयर त्यांना आम्ही मुंबईलाच ॲडमिशन करू त्याचं. सेकंड स्टँडर्डला जाईल तेव्हा. आता तर काय ॲडमिशन करू नाही शकणार. जेव्हा न्यू इयर राहणार तेव्हा करू. पिल्लू आमचा सनी फर्स्ट टाइम येतोय मुंबईला, म्हणून त्याला लोकल बघून छान वाटतंय. आता आमच्याकडे राहील काही दिवस. काय बोल पप्पी दे काहीचला. असं कर कॅमेऱ्यासोबत. बघा आमच्या सनीने तुम्हाला पप्पी दिली. आता सबस्क्राईब करा. असं